तुम्हाला माकडं बघायचे मित्रांनो, माकडं बघा येऊ मित्रांनो. तर आमच्याकडे पिशवी हे बघा, हे बघा. आणि त्याच्या तर हे बाबा डेंजर आहे ना, खोल इकडं डायरेक्ट लांबत रे. अहो बी बाबा आई शपथ धक 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 राहिलाय. अरे इकडे पाय तरी साठा. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या परत एकदा न्यू ब्लॉकमध्ये. तर काही तुम्हाला मी बोललो होतं की आपल्याला मार्कंड ऋषीवर जायचं होतं मागच्या ब्लॉकमध्ये. तर आज आपल्याला तो दिवस आलेला आहे, आता आपण चाललोय. तर मित्रांनो पूर्ण ब्लॉक बघा आणि तुम्हाला पूर्ण टोकापर्यंत जाऊन दाखवणार आहे. आणि सप्तशृंगी आईचं मंदिर पण दिसणार आहे तिथनं. तर चला चला, मंदिर दिसणार नाही, गड बी दिसणार नाही, कारण डोंगर बी. सेल्फी स्टिक दिया खतरनाक दिसायला. तर मित्रांनो आता आपण चढायला लागलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला सांगितलं होतं आपण जाणार एक दिवस. तर चला बघा पायऱ्या, आपलं डायरेक्ट हा टोक दिसतोय ना, तिथे जायचं मित्रांनो. आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला पूर्ण काही काही डाब बघायला भेटणार आहे. तर चला. तर मित्रांनो आपण सकाळी सकाळी का बरं आलो आहे, दुपारी ना मित्रांनो जास्त ऊन होतं म्हणून आपण थोडं सकाळ सकाळी निघालो दर्शनाला जायचंय. तर बघा बघा बुट्टे हे घालून तुला चांगले बुट्टे हे लय मोठे रे. घेऊ का मला येते काय मोठले. तर मित्रांनो तो बुट्ट पडलेली इकडं बा, 15,000ची बुट्ट आहे तिथे, माहिती आहे घ्यायची करू मला. घेऊन टाक चांगले. तर मित्रांनो बा इतक्यात वरती आलो, एवढं कॉन्फिडन्स आमच्या ते. तर मित्रांनो आपल्याला अजून वरती जायचं, अजून त्या लोखंडी पायऱ्या आहेत ना, तिथे आपण पोहोचलेलो सुद्धा नाहीये. चला चला आपण थोडंसं लवकर जाऊ, उन्हा व्हायच्या आधी आपल्याला परत व्हायचंय. तर गाईच आमचा एक माणूस पुढं चालतोय. तर मित्रांनो आपण वरच्या टप्प्यावर आलेलो आहे. हे बघा डोंगर कसं दिसतंय, खूप मस्त. तर तुम्हाला तेव्हा ते लोखंड पाईप दिसतंय ना, आपल्याला तिथं अजून जायचंय मित्रांनो. चलो आगे आगे जाते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढं वरती आलेलो आपण, खूप भारी वाटतं. चांगलं नाही का? तर मित्रांनो बाई ताई आहे ना आपली वणी. तर तुम्हाला वरती जाऊन परत आपल्याला आपली वणी दाखवतो. इथनं नेट दिसत नाहीये, वर गेलो का भाऊ, अजून आपल्याला वर लय जायचंय. तर मित्रांनो अजून काहीच वरती आलेलो नाही, एवढंच वरती आलेलो आहे. तर पाय ना माझे डायरेक्ट नाही म्हणते वर चढायला, माहिती आहे का मित्रांनो. तर भावांनो मी जाणार म्हणजे जाणार तुमच्यासाठी, कारण आपल्याला ब्लॉग काढायचं आहे आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघशाल तर वरती काय काय सगळं तुम्हाला बघायला भेटेल. चला हे बघा आपण आता आरतीत आलेलो आहे, हे बघू शकता. तर मित्रांनो आपण आता आलोय वरती, परत खूप वरती आलोय. थोडासा इकडं आपण विश्रांती घेऊ. आणि हे बघा आता पायऱ्या दिसते का लोखंडाच्या, ह्या पायऱ्यांवरती आपल्याला जायचं आता. आता शिकतंय भावानो, ट्रेलर आहे का माहिती आहे, असले पिक्चरचं ऊपर बाकी काहीच. तर मित्रांनो ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका.
चलो. ते बघा मार्कंडेचा टोक इथे आपण अजून इकडं खालीच आहे. हा पण इकडनं रस्ता आहे पाहिजे. इडून या बाया इडून असं असं तसं जायचं. हां तर मित्रांनो आपली सफर आगे चल रही है. आता आपण ना या लोखंडी पायऱ्यांना लागू. आणि मित्रांनो सकाळी सुटलो होतो पण तरी पण ऊन लागत आहे. खूप ऊन लागतंच आहे. हे बघा चढायला लागलेलं आपण आता. माकडं नाही ना त्या खिशात घालून घेतो आहे. हा त्यांना वास येते का खायचं असल्यावर. हां अरे पावसाळ्यात असं डेंजर आहे ना खाली त्याच सटकत आहे माहिती आहे. मित्रांनो बघू शकते दगडाची पायरी आहे आपल्याला. लोखंडची पायरी इथे. तुम्ही बी जर येत असाल ना मित्रांनो तर सांभाळून येत जा कारण रस्ता लय खूप खतरनाक आहे. बघू शकता डेंजर रस्ता आहे मित्रांनो. यायचं असेल तर सांभाळून या. हे बघा असं चढावं लागतं आपल्याला. काही ठिकाणी पायऱ्या बाय बघू शकता कोरलेलं आहे. काही ठिकाणी नाही आहे आणि पकडेलं आहे बाई यंगलं आहे. एवढं वरती आलेलं भीती पण वाटते मित्रांनो. हा रे हा रे याला असं पकडावं लागतं आणि चढावं लागतं मित्रांनो. म्हाताऱ्या माणसाचं तर काही कामच नाही कारण कसं हे बघा थोडं बिबटे. हा तर मित्रांनो पायऱ्या थोड्याशा राहिलेल्या आता आपण तिथे पोहोचू. हा रे दम लागला. हा तर मित्रांनो आपण आता पोहोचू लोखंडी पायऱ्यापाशी. चला हे बघा. हा काय मग आता येडो लागतीलच नाही काय ये ना दिल. तर मित्रांनो मार्कंड रोडच्या बारीतला रस्ता काय भारी दिसतोय बघा तुम्ही. जय मार्कंड रोशे. तर भावांनो आपण लागलेलो आता पायऱ्यांना. लबी वाटत बरं रे खतरनाक. हा बा येऊन बी रस्ता पायरे तोच असेल ना. कोण इकडून जायचं का इकडून जायचं. तर मित्रांनो इथूनच मला भीती वाटते एवढं वरती जायचंय पायऱ्यांना बघितले. तर आता आपण भावांनो हळूहळू चढूया. भीती वाटते मित्रांनो. चला खाली आता पाय चढू राहिलो आम्ही. बघू शकता आणि हवा सुटली मित्रांनो मला भीती वाटते. आता यो बाय हे बघू शकता खाली मित्रांनो कसं आहे. खाली टाक मोकळं दिसते बाबा आणि पकडून आणले असतील मम्मी. तर मित्रांनो एक हाताने कॅमेरा धरलेला आहे एक हाताने इकडे धरलेला आहे. तुम्ही बघू शकता हे बघा भीती वाटते. तुटायला बसले ए मला निघून जाऊ दे बाबा आता वर तुटले तर काही कर. भीती वाटते. तर काहीच आपण आता वरती आलो. तर मित्रांनो आपण आता आलो वरती सापडलेला बघा मार्कंड ऋषीचं टोक. तुम्हाला ते मंदिर पण दिसत असेल.
हे बघा वरती आलो चपाटीला, तरी आपलं दर्शन घेऊन टाकू मस्तपैकी. हे बघा तोंड हात धुवायचे ना. तर मित्रांनो वरती आलो आता घेऊन घेऊन पोस्ट लावायला. चला भावांनो बघू शकता सपाटीला आपण आता फायनली आलेलो आहे. पायऱ्यांवरती एवढी भीती वाटत होती मित्रांनो, कोण सांगायच्या बाहेर, तर तुटल्या त्या पावावर पायऱ्या. बघा तर मित्रांनो हे झाड बघा काय क्वालिटी दिसते. काय ते झाड पिपळाचं आहे ना. हा हा पिपळ तरी बांधायचं असेल. तिकडं जावा दे कुंडावर. तर मित्रांनो तुम्हाला मी सप्तशृंगी आईचं मंदिर पण दाखवणार आहे तिथनं खूप. आणि आपल्याला आधी रामकुंडावरती जायचं आहे, मस्त तोंड हात पाय धुवू आणि आपल्याला वरच्या मंदिरापर्यंत जायचं आहे दर्शन करायला. तर चला आता बघू पुढं काय होतं. आणि आता आपण या पाय आलो इकडं. तर मित्रांनो आपण आलो इथंपर्यंत रामकुंडाजवळ चाललेलो आहे. आता तिथं पण मंदिर आहे, दर्शन करून घेऊ आणि आपल्याला वरती जायचं आहे. मार्कंड ऋषीनं तर मित्रांनो आपण आता रामकुंड जवळ आलेलो आहे. तिकडं नाही कुठं आहे या पाय पुढं आहे लांब आहे त्या तिकडं खाली. हां तर मित्रांनो तुम्हाला आईचं डोंगर बघायचं आहे का आणि मंदिर पण बघायचं आहे का. कुठं आहे रे या इकडं खाली कुठं आहे. हा त्या बाय मंदिर हे बघा. यो बाबा आले क्वालिटी दिसत रे. थंबनेल काढून घ्यावं का नाही. तर मित्रांनो एक नंबर वाटतंय बघा सगळीकडे सपाटी. मित्रांनो एक पण झाड दिसत नाही तुम्हाला, काही काही दिसेल झाडं. तर आता आपल्याला तिकडं जायचं आहे मस्त. आपण तोंड हात पाय देऊ आणि वरती दर्शनाला जायचं आहे आपल्याला. चला आणि बघू शकता टोक हे बघा मार्कंड ऋषी बघितला. तर मित्रांनो पुढं आपला आईचं डोंगर दिसतंय तुम्हाला. फायनल डेंजर दिसतंय का. रेल्वे अजून सुद्धा चालू आहे लिफ्ट ना. पहिले दुःख राहायचे टॉयलेट डेंजर दिसायचं अरे मध्ये. हा सकाळी दुःख होते ना त्या काय. हा बटायला हा बघ आता ना पावसाळ्यात काहीतरी पूर्ण इडून इडून पूर्ण धोका राहते इकडं. असं वाटतं ना इडून उतरून त्या अंगा जायचं मी काय. समजत नाही का ब्लॉग चालू त्यांना काही अशी काय तराळी करता का माहिती. तर मित्रांनो सांगू करायची का. तर मित्रांनो तुम्हाला वनी बघायची का आपली. वनी बघा ही बघा ही बघा वनी वनी. तर मित्रांनो आता ऊन वाढलेलं आहे. तर आता ऊन लागायला लागलेलं आहे मित्रांनो. अजून तर आपल्याला वरती जायचं आहे भावांनो. तर मित्रांनो आता आपण रामकुंडाजवळती आलेलो आहे. बघू शकता महादेवांचं मंदिर, आई सप्तशृंगी आणि गणपती बाप्पा आहे हे बघा. चला आता दर्शन घेऊ आपले मार्कंड ऋषी इथे. ओम नमो आदेश. थांबा साईड होईल एक मिनिट. हे डोर आहे ते बी तर भाई सोडेलच असे एकदम. ही जिंदगी भारी का काय त्यांची. आयता पाणी बिनी सगळा मोकळा. काय तरी पायला पाला तोडून खरा असते बाकी कुठं. हा हे काय पाणी पाणी आहे तिकडं बी. हा तर मित्रांनो पुढं आहे ना तो धोडम किल्ला बरं का. हा बघा
तर मित्रांनो त्या किल्ल्यावर आपण नक्कीच जाणार आहे, कारण तुम्हाला तो ब्लॉग बघायचा असेल ना सबस्क्राईब करा, आपण जाऊ. आणि तुम्ही सबस्क्राईब जर वाढवले नक्की जाणार आपण. हां, तुम्ही सबस्क्राईब वाढवले तर नक्की जाणार बरं का. असं नाही तुम्ही सबस्क्राईब वाढवून मग कुठं बी जाईल मी काय तुमच्यासाठी. तर विषय कसं आपल्याला आता इथं वरती जायचं आहे. आपण निघालो आता, चला. आणि आपण आता तिथे चढायला लागलो का तेव्हा तुम्हाला दाखवतो, चला. तर मित्रांनो आता आपण वरच्या पायऱ्यांना लागलेलो आहे. हे बघू शकता पायऱ्या कशा बघा. अजून वरती जायचं आपल्याला, चला. दम लागलाय, आपण इकडे थांबलो झाडाखाली सावलीमध्ये. तर बघू शकता हे बघा. अजून आपल्याला आता तुम्ही बघितलं वरती जायचं. तर चला, तुम्हाला माकडं बघायचे मित्रांनो. या का माकडं बघाय मित्रांनो. तर आमच्याकडे पिशवी हे बघा. तर मित्रांनो पिल्लं आहे थोडेसे. त्यांना वाटलं आम्ही खायला आणायला बघायचो मित्रांनो कसं, कारण आम्ही घाईत आलो होतो. तर चला त्यांना भेटूया. हे बघा पळतोय माकड. कुठे गेला चल माकड. हे बघा त्यांना वाटतं आम्ही खायला आणलेले. हे बघा कसे बसलेले. त्यांना आहे ना लोक जास्त येते नाही मारकांड्यावर, तुम्हाला माहिती आहे. तर त्यांना खायला भेटत नाही मित्रांनो, म्हणून ते आपल्याला बघताय. तर मित्रांनो आम्ही एवढं घाई आलो का त्यांना खायला बी नाही आणलेलं आहे. हे बघता बघता. तर अरुण सांगतोय काही खायला नाही त्यांना, तर पिशवी करून आता टाकतंय. बघू शकता. हां, तर ते गपचूप बसले बघा. तर चला इकडून शॉर्टकट इकडं बघू शकता. ते कसं बसलं इथं बघा. तर बघ काही नाही आणलं रे बाबा तुम्हाला. तर चला खाली लोक गेले आणलेलं वैताग द्या ते आणायला पळते. हा रे खायला आणायला बाहेर द्या ना. चला आता आपण शॉर्टकट मारून एक तर धरलं तर दोघांना बसायचं. तर मित्रांनो आपण शॉर्टकट मारला थोडा आहे बघा माकडांना बघून. तर मित्रांनो इकडचं खांद्याचा पट्टा दिसतोय. तर आपल्या मागे लागतंय ते. तर चला आपण वरती जाऊ. खूप वर जायचं अजून आपल्याला. हे बघू शकता माकडे वर घ्या. वरती अजून माकडे मित्रांनो खायला खायला. काठी घेतात. काठीच घे रे, काठीच घे. तर मित्रांनो आपण हात इकडे जाऊ. जरा काठी हातात राहू दे म्हणजे काय धावणार नाही. हां तिथे एक मंदिर आहे तिकडे जाऊ आपण, दर्शन बिर्शन घेऊ. तर मित्रांनो आपण इथनं पायी पायी आलो. चला दर्शनाला जाऊ आता. चला नको रे नको रे. तर मित्रांनो बघू शकता ही बघ वागड गुरा जात होता. तर आपल्या आई सप्तशृंगीचं महाकालीचं मंदिर आहे. महाकाली बाहेर सांगतोय तो. तर दर्शन करायला आलोय बघा. हे बघा आणि त्याची आई आलेली बघा. हे बघू शकता काय उड्या मारताय. माकडं कसं खात आहे हे बघा. हो लय भारी करते माय. मेरा समय लय इकडं. हे बघ एक चाल हे बघू काय पण वाटते काहीच नको करू. हां तर मित्रांनो हे बघा एवढं ठिकाणी ना मित्रांनो इथं मध बसतं मित्रांनो, कारण आता बसलेलं नाही. पुढे आहे तर आपल्या अजून वर जायचंय बघा. लय वर आलेलो आहे. माकडे त्रास देत होते मित्रांनो, पण आपण आलोय कसं तरी. तर मित्रांनो आपण आलो. हे बघा खाल्लं भारी दिसतोय रे. भारी दिसत
एवढं पण काय वाटत पुढे खाली हे बघा मित्रांनो. आता मी चढणार हा तर मित्रांनो ब्लॉग आला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा लवकर. अजून आपल्याला वरती जायचंय. हे बा काढायचे हेटावरती अजून वर राहायचं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मागवणीगड. हे बघा. तर मित्रांनो हवा इथून रोड जायचा असतो आणि तिकडच्या सप्तशृंगी गडावर जायचं असलं तर हा रोड जातो. इकडनं एकदम खाली उतरायला लागतं आणि आपल्याला ते कडा दिसतं आणि तिकडून चढायला लागतं. तर मित्रांनो आम्ही गेलो होतो पावसाळ्यामध्ये गेलो होतो मित्रांनो. तर बघू शकता वणी डोंगर कसं दिसतंय मित्रांनो. अजून आपल्याला एवढं वरती जायचं आहे बघा. असं इथं चढावं लागलं आता आपल्याला परत. तर चला आपण जाऊ आता. थोडंसं दम खाऊन घेऊ इथं मस्त. आणि दम पण लागलं मित्रांनो आणि ऊन पण वाढलेले आता. तर इकडं आईचं मंदिर लय भारी दिसते बघा. एक नंबर ना. तर चला आता आपण वरती चढायला लागू. तर मित्रांनो आता आपण वर चढायला लागलेलो बघा. चला आता वरती जाऊ. आता थोडंसंच राहिलं आहे भावांनो. आणि इथे थोडासा दमबिम खाऊन घेतलेला ना आपण. आता थकलो होतो थोडंसं. आता वरती जाऊ. हा पुढे अरे बिली मारकांड्याला गत्ताना. तर मित्रांनो हे काठी काय घ्यावं लागते माहितीये का? हा का करावं लागत हा. हा रे बंद कर. मला आता मी खायचं बंद करून टाकणार. म्हणजे आहे ना पैसे खाऊत आता मला नाही खाऊशी वाटत. बंदच करून टाकणार आहे. किती वेळ आता खाऊ लावा तर खाणार नाही. चांगलं चांगलं खायचं. पण हा जाऊ ना गाडी करून जाऊ पाड्यावरची. हा कोणाची पाड्यावरची? कोण रे? हा हा तर मित्रांनो आता आपण जास्त वर आलेलो आहे. कोण येऊ घ्या. हा का चालेल ना. वरती इडून चढा लागले बघा. तर मित्रांनो इकडं काहीच सपोर्टला नाही बघा. सपोर्ट काहीच नाही बरं का. चढायचंय फक्त आपल्याला. इथे धरून चढावं लागतं. काहीच सपोर्ट नाही बघा. तिथं खाली तरी सपोर्ट होता. हा हा. तर मित्रांनो तुम्ही जर पावसाळ्यात जर आले ना. अरे कुठे नाही एवढं ठिकाणी सटकत वर त्या ठिकाणी सपोर्ट काही कुठं हा दिवंत होते नाही रे. मारखंड असं असं कोणी काहीच नाही होत नाही का. माणसाला काहीच होणार नाही. काही किती धार पडलं तरी काहीच नाही होत. आता तुला आठवतंय का आपण आल चढत होता पाय दुखत होता ना. मला पाय दुखते आता. हा असं राहतंय मनात काहीच मनाने आलं तर अरे पाय नाही दुखू राहिले. मारखंड आलो ना पाय दुखतीच नाही. हा तर आता आम्ही मागच्या वेळी गेलो होतो ना पावसाळ्यात. इकडून पायी पाय वरून गाडावर चढलो होतो. हा खाली उतरलो गाडावरून. रोड डेंजर पाय दुखायला लागले होते. म्हणजे गाव मारखंड होता कोणाचेच पाय दुखायचे नाही. 4 जण आम्ही. तो राशाला होता बाई तो भागा तो आम्ही. तर मित्रांनो थोडं राहिलं आता हे बघा. तर आपण टाका आता मारखंड गोष्टीच्या मंदिरामध्ये जाऊ. थोडं राहील आता काही. हे बघा वातावरण मागचे लांबचे डोंगर दिसणार पण नाही. लोक पाय काय खतरी वातावरण दिसत आहे. मग दुनिया गोल आहे ना. आपला विषय खोल आहे. तर मित्रांनो आपण बघू बरं पाणी आहे का नाही. आहे मित्रांनो हे बघा. आणि ते कसं माहिती आहे का आम्ही ना
हे उन्हामुळे आम्हाला पाणी पण दिसत नाही, पूर्ण अंधार दिसत होता त्याच्यामध्ये. तर चला आता पुढे जाऊ. आता आपण दर्शन, तर मित्रांनो आपण ना हातपाय खाली न धुवलेले, आता आपल्याला दर्शन करायचं. तर बघितलं ना एवढ्या वरती पाणी आहे कुंडामध्ये, आणि आपण घरी बोर करावं तर लागत नाही. बरोबर आहे. अरे काही डबा एक कुंड आहे पाय, आहे ना. पावसाळ्यात मागच्या वेळेस येईल ना, तो नाही असं वाटायला स्वर्गात येऊन थांबेल, जो कला होते. हा, तर मित्रांनो इकडं पण एक कुंड आहे का पाणी त्याच्यात, आहे रे नाही. तर मित्रांनो बघू शकता पाणी एवढ्या वरती आहे बघा, हे बघा. यो अरे एवढ्या वर पाणी अशक्य आहे. बघू शकता मित्रांनो, बघितलं का किती वरती येईल आम्ही, तुम्ही बघू शकता पुढं एवढं वरती पाणी आहे. हे बघा, हातपाय धुवून घ्यायचे, जायचं आता. काय करू, धुवायचे कसं तो. हे बघा, ही बघा जन्नत. तर एवढ्या वरती आलो तुम्ही बघू शकता. अजून आपल्याला थोडं नॉर्मल वर राहायचं आपल्या मार्कंड ऋषीपाशी. बघितलं, हे बघा, हे बघा मार्कंड्याला तान. तर आता आपण मोठं जाऊ तिथं, यांच्या साईडने जायचं. चला तर आपण तिथे जाऊ आता. तिथे नाही माकडे वरती, पण काही म्हणावं एवढं वरती मंदिराचा दरवाजा लागेल नाही राहत भाऊ, भारी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ते गाडावरती ना लिफ्ट चालू आहे, आणि थोडं कलर द्यायला कशाला लिफ्टला, हा लाल बदलावा त्याला वाटतं. तर मित्रांनो चला आपण आता पोहोचू. कोणता पुढं थोडं भात काय रे म्हणते, भातोडा जरा फिल्म मार्कंड्याला थांबा त्याची म्हणता आता व्हिडिओ काढू असा. वाजले 11, लय लवकर वरती आलो ना. तर मित्रांनो आपण आता मार्कंडेच्या मंदिरामध्ये आलेलं. त्याला हे बघा, नेमकी आपण फायनली आता पोचलो. कळतो बाई आणि हा सेम टू सेम असाच आहे, एक नंबर ना. तर मित्रांनो आता कोण इकून जाऊ, इकून तिला माकडं का थांबतील माहिती काय, खायलाच नाही ना त्यांना तेव्हा. ए बाई तर मित्रांनो चला आता आपण दर्शन घेऊ मार्कंड ऋषींचं. चला, हवा सुटली तर भारी वाटतं इकडं बघा. तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन मार्कंड ऋषींचं. चला इकडेच बसावं का ना, हा तर मित्रांनो आपलं मार्कंड दर्शन आलेलं आहे. आता इकडं थोडी थंडी वाजते भावांनो. तर इकडं जायचं खाली का रे, इकडं खाली. ओम नमो देश, ओम नमो देश. खाली गणेश आहे इकडं.
तर मित्रांनो तुमच्यासाठी मी एवढ्यावरती आलोय ब्लॉग काढायला, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. तेवढं लांब आलेलो आहे आणि आपलं ब्लॉगचं बी थोडं ठेवा नाही का. हे आबा हे बघ या पात्रा बाई ना पडला पिडला ना तर इथं खाली चल. तर मित्रांनो आपण थोडं इकडे जाऊन बघू, खाली जाणार आहे. चला आपण तिकडे बी जाऊ. आणि मंदिर बघू शकता एवढं टोकाल आहे बा. हे माणूस काय एकटं चला आपण तिकडे जाऊ खाली थोडासा. चलो खाली चटकत आहे ए काय झालं. तर मित्रांनो नारळ गेलं पडत, तुम्ही बघू शकता. लई जोरात चाललं खाली. अटकाल रे, अटक रे ना. हवा आलंय दे काय. अरे तेवढं हवेचं उठून राहिलंय हा. तर चला आपण खाली जाऊ आता थोडं. तर मित्रांनो नीट बघू शकता तुम्ही, धरण आहे मित्रांनो बांधार काय. पाहिजे ना एवढं वर पाणी लागेल. इकडून बेक रस्ता गाडी नसते आणि ना आता मी आकडावर चढतोय ना. कुठं तुला तिकडे नाही, तिकडे वाघ दिसतोय ना. वाघ. ओम नमो आदेश. आम्ही ना उतरायचो आता ना, आम्हाला वाटलं मार्केटचा रस्ता आहे खाली इकडून उतरायला टांग राहिला सप्तर्षी गाडाकडे ना. इकून वाटला तर बरं का त्याच्या लई फसलो इकून. त्या इकून खालून रस्ता येतो. काही जायचं पुढं जायचं का थांबायचं, जायचं काय करायचं, गाडावर जायचं म्हणून झालं. तर मित्रांनो तुम्हाला हा टोक दिसतोय ना, तुम्हाला वाटतं एवढी जागा आहे वरती, असं जसं काही नाहीये. लय मोठी जागा आहे भावांनो. या बघा मी आता आम्ही टोकावरती उभा आहे आणि बघा आईचं मंदिर पुढे आहे टोकावरती. तुम्हाला खालून बघितलं असं वाटतं असं एवढी जागा आहे मार्कंड ऋषीवरती. हे बघा तुम्हाला वाटत असं लय मोठी जागा आहे भावांनो. आणि आम्ही इथं बघा हे रामकुंड इथून आलेलो आहे, बघितलं ना, इथून आलेलो आहे. आणि एवढ्यावरती चापाटी मित्रांनो, इथून चापाटी आता. आणि इकडनं हे बघा इकडं डाक काढ आहे बघा. आणि आपण ना शेवटच्या टोकाच्या शेवटच्या काढ्याला उभं इथं हे बघा, हे बघू शकता तुम्ही. हे बघा शेवटच्या काढ्याला उभं. तर मित्रांनो आपली वणी बघा इथे, हे बघा दिसली. तर मित्रांनो ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला असेल तर मित्रांनो शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चला तर आपला ब्लॉग इथंच थांबवणार आहे मित्रांनो. आणि जायच्या वेळेस तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं, पण आता जाऊ दे, मला भीती वाटते रखाड आहे. तर हे बाबा डेंजर आहे ना, खोल आहे इकडं डायरेक्ट लांबच राह. अहो बी बाबा आई शपथ धक 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 राहिलाय. अरे इकडं पाय तरी साठकला मरू जाईल ना. लांबच राह बरं का, तो फूट साठकाळा एक तर मित्रांनो तुम्हाला का परी बघायची का. अरे डेंजर आहे ना ही बाबू. हे बघा भावांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे ना उत्तर दिसत असेल, पण तुम्ही व्हिडिओ येऊन बघा. मी रियालिटीमध्ये आलोय, खरं आलोय. तुम्हाला वाटत असेल त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये काही दाखवू राहिला काही नाही, म्हणजे तुम्हाला येऊन दाखवा माझ्यामध्ये दम आहे. तर मित्रांनो आपला ब्लॉग इथंच समाप्त होतोय. आणि चला आता, आणि तुम्हाला ते औषध काय आहे ना ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे. कारण तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला बघायला भेटेल का काही ते औषध काय आहे, कशाचं आहे, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे. तर चला बघा मंदिराचा ब्लॉग. तर चला आता आपण